शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांना आता वर्षाला भेटणार 15,000 रुपये, सोबत भेटणार एक ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, फवारणी पंप। फक्त करा हे काम मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी दिलेली आहे ऑर्डर। शेतकऱ्यांसाठी पहा एक मोठी आनंदाची बातमी। पीएम किसानचा जो काही हप्ता आहे ना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आणि तोही वेळेतच मिळणार। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे। नेमके कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत? 15,000 नेमके कोणाला मिळणार? ट्रॅक्टर नेमका कोणाला भेटणार? ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनचा सेट नेमका कोणाला भेटणार? आणि फवारणी पंप नेमकी कोणत्या शेतकऱ्याला भेटणार? सविस्तर अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। बघा शेतकरी मित्रांनो, शासनाच्या कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिला जातो। यामध्ये शेतकऱ्यांना 50 ते 90% पर्यंत त्या ठिकाणी अनुदान दिलं जातं। यामध्ये ट्रॅक्टरचं अनुदान असेल, ठिबक आणि तुषार सिंचनचं अनुदान असेल, पीव्हीसी पाईपला अनुदान असेल, पॉवर टिलर, फवारणी अशा अनेक अवजारांना त्या ठिकाणी अनुदान असेल। अशा अनेक योजनांचा लाभ त्या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातो। परंतु हा आता लाभ तुम्हाला तेव्हाच मिळणार ज्यावेळेस तुमच्याकडे त्या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड असणार। ज्यांच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसणार त्यांना यापुढे अनुदानाचा 1 रुपया देखील त्या ठिकाणी मिळणार नाही। शिवाय शासनाकडून येत असलेले जे काय पीएम किसान योजनेचे पैसे आहेत आणि राज्य शासनाच्या माध्यमातून येणारे त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे आहेत, असे एकूण 15,000 रुपये आता मिळणार नाही। हे तेव्हाच मिळणार जेव्हा तुमच्याकडे ॲग्रीस्टॅक या योजनेमधून आलेलं जे काय फार्मर आयडी कार्ड आहे ते त्या ठिकाणी असणार आहे। आणि या संदर्भातीलच कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी एक त्या ठिकाणी ऑर्डर काढलेली आहे। ही ऑर्डर नेमकी काय आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत एक GR त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। याच्यामध्ये कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी अनिवार्य करण्याबाबतचा हा जो काही GR आहे हा त्या ठिकाणी 11 एप्रिल 2025 रोजी त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे शासनाच्या माध्यमातून। बघा आता याच्यामध्ये काय म्हटलंय की राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांच्या जलद गतीने आणि परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने त्या ठिकाणी राज्यामध्ये ॲग्रीस्टॅक योजना त्या ठिकाणी राबवण्यात आली होती। आता या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार, संलग्न माहिती संच, फार्मर रजिस्ट्री, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती व शेतांचे भूसंदर्भीकरण जिओ रेफरन्सिंग यांचा माहिती संच एकत्रितरित्या त्याच्यामध्ये तयार करण्यात आला होता। बघा आता शेतकरी मित्रांनो, आणि त्यानुसारच शेतकऱ्याचा जो काही आधार क्रमांक आहे हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आयडी त्या ठिकाणी देण्यात आलं होतं। आता हे फार्मर आयडी जे काय आहे तर ते फार्मर आयडी आता प्रत्येक शासनाची जी काही योजना आहे त्याबाबत त्या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पुढील निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। आता हे निर्णय नेमके कोणते आहेत हे त्या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो। बघा आता पहिला जो काही निर्णय आहे तर पहिल्या निर्णयामध्ये याच्यामध्ये सांगितलंय की कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळखपत्र क्रमांक हे त्या ठिकाणी 15/4/2025 पासून त्या ठिकाणी अनिवार्य करण्यात येत आहे। म्हणजे आता कृषी विभागामार्फत त्या ठिकाणी महाडीबीटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ट्रॅक्टर अनुदान योजना, फवारणी पंप अनुदान योजना, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पॉवर टिलर, पीव्हीसी पाईपची योजना अशा अनेक योजना त्या ठिकाणी राबवण्यात येणार। आता या योजनांचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे फार्मर आयडी हे अनिवार्य करण्यात आले आहे। दुसरा जो काही शासन निर्णय आहे तर दुसऱ्या शासन निर्णयानुसार असं सांगितलं त्या ठिकाणी की कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र हे अनिवार्य करण्यात आलेले आहे। संबंधित सर्व पोर्टल, संकेतस्थळ, ऑनलाईन प्रणाली, इतर सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्यानुसार तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही त्या ठिकाणी कृषी आयुक्तांनी करावी। मग हे सोडून मग याच्यामध्ये तुमची पीएम किसान योजना असेल किंवा याच्यामध्ये तुमची नमो शेतकरी योजना असेल, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 12,000 रुपये त्या ठिकाणी वर्षाला येत असतात। आता याच्यामध्ये 3,000ची त्या ठिकाणी वाढ झाल्याची माहिती त्या ठिकाणी नुकतीच भेटली आहे। म्हणजे अशी एकूण वर्षाला 15,000 रुपये तुम्हाला याच्यामधून त्या ठिकाणी भेटणार आहे। तर हे तुम्हाला भेटायचे जर असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी फार्मर आयडी काढून घेणे हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। त्यानंतर तिसरी जी काय अट आहे याच्यामध्ये तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक, त्यांचे संलग्न डेटा आणि त्यावर घेतलेली जी काही पिकं आहेत ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही जी काय आहे ती भूमी अभिलेख जे काय कृषी आयुक्त आहे त्यांनी त्या ठिकाणी करायची आहे। त्यानंतर जो काही चौथा निर्णय आहे, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत, फार महत्त्वाचा त्या ठिकाणी हा शासन निर्णय, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत जो काही शेतकरी ओळखपत्र क्रमांक यासाठी नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे। यासाठी ग्राम कृषी विकास समिती, CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची त्या ठिकाणी मदत घ्यावी।
आणि शेवटचा आणि पाचवा जो काय महत्त्वाचा निर्णय आहे तो शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्यास आयुक्त यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी आणि जनजागृती त्या ठिकाणी करायची आहे। आता ह्या सर्व योजनांचा जो काही लाभ आहे, आता हा लाभ तुम्हाला तेव्हाच मिळणार जेव्हा तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड त्या ठिकाणी असेल। ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे कार्ड तुम्हाला भेटतं, त्यामुळे लवकरात लवकर हे कार्ड त्या ठिकाणी काढून घ्या आणि तुम्हाला वर्षाला मिळणार त्या ठिकाणी 15,000 रुपये। आणि हे जे काय विविध योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात कृषी विभागामार्फत, त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे फार्मर आयडी हे अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे। हा जो काही GR आहे हे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती म्हणजे महाराष्ट्र.go.in या संकेतस्थळावरती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता आणि लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढून घेऊन या योजनांचा लाभ नवे तर त्या ठिकाणी नमो किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या योजनांचाही लाभ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, अन्यथा या योजनांचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार नाही। मित्रांनो, दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी जरूर शेअर करा। तुम्ही जर का फार्मर आयडी कार्ड काढलं असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि जर नसेल काढलं तर लवकरात लवकर त्या ठिकाणी काढून घ्या। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओसह एका नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।